हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. पुन्हा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगवरती. आणि याच्या अगोदरचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. तर मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या चालू होत्या आणि आम्ही आलेलो होतो टेंभ्याला दिवाळीच्या सुट्ट्या मनवण्यासाठी. तर मी आता 2 दिवसासाठी माझ्या मावशीने मला बोलवलं होते खापरीला, तर मी तिकडेच जाऊन होती. आणि दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहे, कालपासूनच मुलांची स्कूल लागलेली आहे. तर माझे हसबंड इथे मला घेण्यासाठी आलेले आहेत. तर आता मी चालली आहे टेंभ्याला, कारण मी 2 दिवसासाठी आली होती खापरीला. तर मी बॅग वगैरे घेऊन आलेली नव्हती, फक्त 2 दिवसाचे कपडे मी घेऊन आलेली होती मावशीकडे. तर आता मी चालली आहे माझी बॅग आणण्यासाठी टेंभ्याला आणखी परत. आम्ही दोघे चाललो इथे. तर रस्त्याच्या मधातच पेट्रोल संपले आहे इथे. तर आता माझे हसबंड जाऊन आणले आहे पेट्रोल दोंदुड्यावरनं. तर आता आम्ही निघणार टेंभा जाण्यासाठी. आणि हे बघा दोंदुडा गाव आलेलं आहे. दोंदुडा गाव अगोदर आलेला आहे, त्याच्यानंतर येणार टेंभा. आणि इथे टेंभा आणि दोंदुड्याच्या मधामध्ये रोडचं काम चालू आहे, बघा तुम्ही. आणि इकडे शोचं काही झाडं आहे. इकडे संडास बाथरूम. आणि इकडे घराच्या बाजूनच विहार बनणं चालू आहे. तिकडे आता मोकळी जागा आहे, तर माझ्या आईने कपडे टाकले आहे वाळू. आणि इकडे मयूर पण आला आहे, माझा भाऊ. आणि माझी आई इथे आता माझ्या हसबंडला पाय धुण्यासाठी पाणी देत आहे. आणि घराच्या आतमध्ये पण तुम्हाला थोडंसं दाखवते. इथे बघा भगवान बुद्ध, बाबासाहेब आणि रमाबाईचा फोटो पण लागून आहे. त्याच्या बाजूला घड्याळ. इकडे टी व्ही पण चालू आहे. आम्ही त्याचा जास्ती वेळ नाही थांबणार आहे, कारण मी फक्त बॅग घेण्यासाठी आलेली आहे. आणि माझे हसबंड आता इथे आंघोळ करणार, त्याच्यानंतर चाय नाश्ता आम्ही घेणार आणि लगेचच निघणार. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. मी पोचली आहे आता टेंभ्याला, तर मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.